नमस्कार गावलेनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी असा बघा टी शर्ट खांद्यावर टाकून आत्ताच तोंड धुतलंय, उठलोय वगैरे झोपून. बघा डोळे पण थोडेसे सुजलेले दिसत आहेत तुम्हाला. तर आत्ताच उठलोय आणि मी वाट बघतोय आपली थारची. आपली थार येणार आहे. आता कुठे गेलेली हे तुम्हाला मी सांगितलं नाही आहे, पण विषय काय झालेला की आपली थार जी आहे आपण घेतल्यापासून ना ऑलमोस्ट 6 वेळाच असेल. 6 वेळाच आपण फक्त वॉश केली आतापर्यंत. तर 6 वेळा वॉश करून सुद्धा ना आपल्या थारला ना काय झालं माहिती आहे, असे मायनर ना कपड्याचे स्क्रॅचेस येतात ना तसे आलेत. आणि एवढ्या कमी वेळा वॉश करून सुद्धा ब्लॅक कलर असल्यामुळे स्क्रॅचेस आलेत. तर त्याला आपण आता काहीतरी प्रोटेक्ट केलं पाहिजे. त्यासाठी आपण आता गाडी सोडली होती ग्राफिन करण्यासाठी. आणि लास्ट टाइम आपली कॅम्पर सोडली, बोलेरो सोडलेली, ज्यांच्याजवळ ना फ्लोरिंगचं काम अंडरकोट करायला किंवा फ्लोरिंगचं लॅमिनेशन करायला त्यांच्याजवळच सोडली आहे. तेच घेऊन गेले गाडी आणि तेच आता घेऊन येणार आहेत. आणि आपली गाडी आता येणार आहे, त्याचीच वाट बघतोय मी. उठलोय पण वटापट त्याच्यासाठीच, कारण आपल्याला जायचं आहे गाडी बघायसाठी, काय गाडीचा लुक येतोय तो. आणि थोडीशी ना बॉनेटची शाईन पण कमी झालेली. काय होतं माहिती आहे, आपण जेव्हा गाडी घेतलेली ना तेव्हा आपण ना 2 महिने वॉश केली नव्हती. का कोणत्या चक्करमध्ये की आपल्याला गाडी पेंट प्रोटेक्शन करणार आणि नंतर मग आपण वॉश करणार म्हणून. तर त्या चक्करमध्ये आपण वॉश केले नाही आणि ते डाग राहिले आणि डाग राहून ना ते एकदम जुने झाले डाग आणि बॉनेट व्हाईट पडलं पूर्ण. म्हणून त्यासाठी आपण ग्राफिन करायला सोडली. तर आता ग्राफिन केल्यानंतर गाडी कशी दिसते हे पहिलं बघायचं आहे आणि नंतर तुम्हाला सांगतो की ग्राफिनला किती खर्च आला, गाडी कशी दिसते. तर तुम्ही स्वतः लुक बघून सांगा. मी पहिले शॉर्ट्स पण टाकतोय आता या व्हिडिओमध्ये, मग तुम्हाला कळेल. बुद्धवंती किती घालायचं ससा? 7 ना? 5. हां 5 5 फेऱ्या 7 घालतात. नाही मणी वडाला वडा बुद्धवंती बुद्धवंती फुलवंती. इकडसून घालशील आणि त्या बाजूने बाहेर पडतील मणी. एकत्रच सगळे घालणार मग वेगळं करणार. मागच्या वर्षी पण तेच केलंस. जे तुझ्याकडे खोका आहे. खेळ करायची गरज नाही, रेडी मिळतं बाजारात, त्या नाही आवडत. पण खरी प्रथा ह्याच्यातच तर आहे. हेच तर आहे जुन्या लोकांच्या रीती. हे असंच करायचं असतं. बाजारात आणलेलं विकत बरोबर नसतं. तर आता यांची चालली आहे वटपौर्णिमेची तयारी. इकडे काजी वगैरे खायच्यासाठी, त्याच्यात वटपौर्णिमेच्या वाणात घालण्यासाठी तिकडे आई वटपौर्णिमेची वाणं तयार करते आणि वटपौर्णिमेचे मणी गुंतते गळ्यात घालायचे. त्यातले अर्धे काजी, अर्धे शेंगदाणे आम्ही खाऊन झालेले आहोत. आम्ही म्हणजे धनवणी, मी एकटा मी नाही. अगं म्हशी, आत्ता तू खालेस आणि सांगतेस काय तर खालेस नाही म्हणून. तू आत्ता आणून दिले ते सफरचंद कोणी खाल्लं? हां सफरचंद केळी त्यातलं अर्धा खाऊन टाकलंस. नवऱ्याने कामं करायची नसतात. आता आपण झालोय रेडी. आंघोळ वगैरे करून मस्तपैकी वाट बघितली गाडी येईल पण काय आली नाही. आता मला वाटते त्यांनी फोन केला होता की आहात ना घरी, म्हणजे ते वाटतं गाडी. तर ठीक आहे, आपण मस्तपैकी तयार झालो. हॉटेलवरती जात होतो त्याआधी आपल्याला गाडी बाहेर काढली पाहिजे. बोलेरो आली बघा गाडी, ती बघा आपली थार दिसली लांबपर्यंत. आणि ती आधी बोलेरो आपल्याला काढली पाहिजे पहिली.
तर गाडी बघा फायनली चमकून आलेली आहे. भरपूर सारे स्क्रॅचेस होते. त्यांचं म्हणणं असं आहे की भरपूर सारे स्क्रॅचेस वाटत नव्हते, कारण आपण तेवढी गाडी वॉश पण केली नव्हती, तेवढे स्क्रॅच पण काय आले नव्हते असं माझं तरी म्हणणं होतं. पण तरी पण त्यांनी आपल्याला दाखवलं मायनर स्क्रॅचेस अजून पण आहेत. PPF नाही केला पण शेवटी करायचं होतं, राहून गेलं. आज उद्या आणि म्हटलं काय जास्तही महाग पण आहे, 1.5 लाख रुपये. ते कोटिंग आहे, त्याच्यात हात फिरवू नकोस, तिथं थोडंसं हाताला लागणार ते. हे पावडर दिसते. तो चिकल उडला आता तो. हा दिसला, हे बघ. वास येतो कलर सारखा. चमकली ना पूर्ण. हा परत बॉस येतोय काय? येतोय. तुझं थंबनेल घेऊया तेच. येतोय रे, ऑइल पेंटचा वास येतो ना. मस्त दिसते ना चमकून आता. हा बघ, तिला रस्त्यावर कशाला लावली आहे लोकांना दाखवायला. हे बघ हेच काय हे बघ, ह्याच्यात दिसत आहेत की बघ थांब. आत लाव. हे बघ तेच सांगते. आहे ते बघ, हे पहिल्याच पासून होते ते द्यायच्या आधी. ते आता हा तेच तो काय बोलला माहितीये, हे ना अजून 1 वर्ष जाऊ दे. वर्ष झालं ना की हे पण काढून देतो म्हणून सांगितलं. आता हे वर्षभर 3 वर्ष अशीच राहणार गाडी. कलर एवढं चांगलं त्यांनी पॉलिश केलंय मस्तपैकी. पॉलिश नाही, ग्राफिन केलंय, ग्राफिन. याचा तारे चिकल उडलो अरे सोन्या. कशी दिसते आता, सुंदर दिसते ना ब्लॅक थार. शोरूम मध्ये नाही घेतल्या, शोरूम मध्ये घेतल्यावर पण एवढी चमका नाही होती. आ लावतो, नेतोय पप्पांना दाखवून आणतो. 30,000 देत आहेत का बघतो. देणार तर नाही मला माहिती आहे, मलाच द्यायला पाहिजेत ते. ते पाठचं नाव पण काढलं ना त्याने. एक नाव कुठे ठेवला ना डिकीत. ते आतमध्ये त्याच्या सगळा चिखल साठलेला. तर आता सगळं झालं. हे नाव होतं आपलं बघा, हे कारगिलवाला नाव. जेव्हा गाडी घेतलेली ना तेव्हा हे नाव असं होतं. काच खाली करते बघा असं इथे. तर त्यामुळे काय होत होतं की त्याच्यावरती वायफर फिरत होता. काय हो या, तर याच्यावरती वायफर फिरत होता ना, त्याने बघा अर्ध हे दिसतंय घासून गेलंय पूर्ण आणि अर्ध थोडंसं बेंड पण झालंय. तर त्यामुळे ते त्यांनी काढून टाकलं. ते म्हणाले की इकडनं आतनं असं लावा काचीवरती. म्हटलं ठीक आहे, ते नंतर लावूया, ते काढून द्या. ह्यांनी बाकी सगळं लॅमिनेशन केलं त्यांनी, पण इथे केलं नाही. ते म्हणाले की इकडे जर एक असं थोडंसं स्लोप टाईप आहे गाडीला, त्यामुळे इथे जर लॅमिनेशन केलं ना तर कोणती मॅटिंग पण बाहेर सरकत राहणार आणि कोणतीही गोष्ट जर ठेवलात ना तर ती सुद्धा बाहेर सरकणार. म्हणून म्हटलं ठीक आहे चालेल, ते नाही केलं चला, काय मोठासा फरक पडत नाही. तसंही काय आपण या गाडीत घाण घालत नाही आहोत. ते फक्त प्रोटेक्शन कशासाठी, पाणी बिणी पडलं तर वास नको यायला म्हणून. आणि त्यासोबत आपण हे बघा हे वाला लॅमिनेशन करून घेतलंय बघा, ह्याच्या खालीपर्यंत आतपर्यंत एकदम डीप करून घेतलंय, म्हणजे जेणेकरून इथून गॅपमधनं पाणी नाही जायला पाहिजे, चिखल नाही जायला पाहिजे, माती वगैरे नाही जायला पाहिजे म्हणून. आणि लॅमिनेशन महत्त्वाचं आहे भाई. लॅमिनेशन नाही केलं ना तर गाडीची वाट लागते. मी तर सगळ्या गाड्यांना करून घेतलंय आणि माझं रेकमेंडेशन असं आहे की प्रत्येकाने गाडीला लॅमिनेशन करून घ्यावं. कारण लोक इकडची, आपल्या इकडची तर करतात कारण चिखलामुळे वगैरे. दिल्ली मुंबईचे वगैरे लोक नाही करत. जसं इथे बघा तुम्हाला माहिती असेल, इकडे ना व्हाईट, ह्याच्या खाली ना व्हाईट असतं कुशन टाईप कापूस. तर त्याच्यावरतीच सगळी लोक यूज करतात. नॉर्मली मॅटिंग टाकतात, 3D मॅट 5D मॅट, आणि त्याच्यावरतीच यूज करतात. तो असं का बघित गेलो मग अजून गाडीत बघित जातात लोक. नवीन गाडी हो असं म्हणतं, अजून एक गाडी घेतल्या की. हे आपल्याला त्यांनी कपडे दिलेत बघा फ्रीमध्ये. हे कपडे आपल्याला फ्रीमध्ये भेटले त्यांच्याकडून. 2 क्लॉथ दिलेत त्यांनी आपल्याला. मस्तपैकी डॅशबोर्ड वगैरे पण पॉलिश करून दिलाय. काय सुंदर दिसते गाडी यार, सिरियसली. मग अशी थोडं दाखवायला भेटलं नाही. मी येऊन पुन्हा खाली रिटर्न गेलो. काय झालं की ते इलेक्ट्रिसिटीवाले आले होते. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, आपले सोलार पॅनलचं चेक करायला, जनरेशन वगैरे प्रॉपर होतं की नाही आणि काय इश्यू आहे, आपले युनिट्स का वाढत आहेत, लाईट बिल का जास्त येते, त्याच्यावरती बोलण्यासाठी. तर त्यांच्यासोबत बोलत बसलो होतो. मी काय शूट वगैरे केला नाही. ते नंतरच्या ब्लॉगमध्ये जेव्हा आपण त्याच्यावरती सोल्युशन शोधू तेव्हा आपण तुम्हाला दाखवू. आणि काहीतरी गोष्टी थोडेसे पर्सनल होते त्याच्यात म्हणजे पर्सनल म्हणजे काय, आपण MSCB बद्दल बोलणार होतो की काही गोष्टी विदाऊट प्रूफ बोलता नाही म्हणून ते आम्ही स्किप केलं. मी शूट पण नाही केलं. तर ते नंतर जेव्हा फुल प्रूफ होईल तेव्हा बघूया. तर आत्ता गाडीची कंडिशन बघा, मस्तपैकी याला पॉलिश बिलिश करून दिलाय. आतून पण त्यांनी आपल्याला पूर्ण टोटल क्लीन करून दिली गाडी बघा, सुंदर. हे आपलं जसं तुम्हाला सांगितलं खाली लॅमिनेशन वगैरे केलंय. कोण फोन करतंय यार. हां तरी बघा ही कंडिशन गाडीची. हे टोटल मी तुम्हाला थोडे फोटोग्राफ्स टाकले आहेत बघा क्लिअर आपल्या या व्हिडिओमध्ये, की टोटल हे बॉनेट व्हाईट पडलं होतं, वरती टप पण व्हाईट पडला होता. तर टपाला ग्राफिन केलं नाही, फक्त काचींना ग्राफिन वगैरे झालं आहे पूर्ण. टोटल काचीला वगैरे कोटिंग आलं आहे त्याचं. आणि हे सगळं टायर अलॉईजला पण केलं आहे. त्यानंतर तुम्हाला खालनं बॉडीला, हां मेन गोष्ट काय केली माहिती आहे, आपण गाडीला अंडरकोट करून घेतलं आहे बघा टोटल. खालून बघा दिसतंय
टोटल अंडरकोट केलं गाडीला, सायलेन्सर वगैरे सगळ्याला. आणि काहीतरी दुसरं एक ना उंदीरांसाठी रोड काहीतरी असं म्हणतात ते पण करून दिलं आहे त्यांनी. काय ते मला माहिती नाही, उंदरांच्या प्रोटेक्शनसाठी ते सुद्धा करून दिलं आहे. आणि काय झालं आहे माहिती आहे, आम्ही जेव्हा गाडी घेत होतो ना तेव्हा थोडेसे ह्याच्यावरती मायनर स्क्रॅचेस होते ऑलरेडी. पण आता काय आहे, पप्पा आमचे ऐकत नाहीत. आणली आहे गाडी, घ्यायची आहे ती घ्यायचीच आहे, तर स्क्रॅच असू दे नंतर काय ते असू दे असं म्हटलं नाही. आणि तेव्हा ती गाडी आम्ही घेतली. तर हे बघा, हे मायनर जे स्क्रॅचेस आहेत ना याच्यावरती ते तसेच होते, तर ते आता जात नाही त्याच्यावरचे. तर ते आता त्याच्यावरचे जात नाही आहेत. आणि त्यामुळे आपल्याला ते म्हणाले की आता नेक्स्ट टाईम जेव्हा आपण वॉरंटीवाला सर्व्हिस असणार ना तेव्हा आपण त्याच्यात बघूया, ट्राय करूया की थोडंसा कलर थोडासा कमी झाला ना, लेअर कमी झाली ना की त्याच्यावरती एकदा पेपर मारून, सँड पेपर मारून वगैरे काहीतरी असं करतात म्हणतात ते, तेवढं आपण कमी करायचं बघूया. तर बाकी ओव्हरऑल तर गाडी मस्त दिसते यार, चकाचक. आता हॉटेलवरती घेऊन जाय, पप्पांना पण दाखवूया. 30,000 रुपये खर्च केलेत. 30,000 रुपयात किती सुंदर बनली आहे गाडी ती. मला असं वाटतं ना पर्सनली की आता सध्या ना हे ब्लॅक अलॉईजचा ट्रेंड चालला आहे, तर हे अलॉईज ना ब्लॅक करून घ्यायचे. काय म्हणतं, ब्लॅक अलॉय बरी दिसते ना? ब्लॅक बरी वाटणार पण. हां ब्लॅक बरी वाटणार. हो, ते आता ते एडिशन येईल ना डार्क एडिशन थारचा, त्याच्यात ब्लॅक अलॉईज पॅन्थर एडिशन घेतलं नाही, पॅन्थरवरच वाटतं होय. ब्लॅक अलॉईज आणि थोडेसे ना काची ना थोडेसे काची ना काळे करायचे. लाईट बीट पण लागले. ते काय करू तेवढा कमी असतं थारला. हे बघा इकडे सुद्धा सगळं सफेद झालं होतं बघा असं. तर ते सगळं त्यांनी आपल्याला क्लीन करून चांगलं व्हाईट एक होतं ते सगळं ब्लॅक एकदम चकाचक करून दिलं नाही गाडी. तर सुंदर दिसते अशी आहे आपली गाडी. आज असा लुक निघाला आहे गाडीचा. ग्राफिन फायनली ब्लॅक गाडीला ग्राफिन तरी केलं आम्ही 30,000 रुपयाचं. PPF सोडा, PPF करायचं होतं ते 1.5 लाख रुपये लागतील म्हणून आम्ही त्याच्यात ते स्किपच केला तो ऑप्शन. पण आता ग्राफिन तरी ॲटलिस्ट केलं. आता बघूया ग्राफिनचा इफेक्ट कसा असतो. 3 वर्षाची वॉरंटी आहे त्याला ग्राफिनला, की 3 वर्षात जर काय झालं तर मायनर स्क्रॅचेस वगैरे ऑटोमॅटिक हील होणार. ते ग्राफिनच्या लेअरवरती येतात, याच्यावरती कलरवरती डॅमेज करणार नाही आहेत. तर बघूया, आपण तर पहिल्यांदा केलं. दिल्ली, मुंबई, गुडगावमध्ये वगैरे सगळ्या बाहेरच्या मोठ्या देशांमध्ये मोठमोठ्या शहरांमध्ये ते करतातच, त्यांना काय माझ्या फरकच पडत नाही. पण आपल्या इकडे तरी मी तरी पहिल्यांदा बघितलं आहे की आम्ही केलं आहे आमच्या गाड्यांना. इतर लोकंसुद्धा आपल्या इकडे करतात, पण 10% लोक, 100% गाड्यांमधून समजा 100 गाड्या काळ्या असल्या त्यातून 10 गाड्या काळ्या कुठच्या तरी असतात, त्यांना ग्राफिन किंवा PPF केलं जातं. त्याच्यात काय फरक आहे ग्राफिन आणि PPF मध्ये? PPF म्हणजे प्लॅस्टिक, ग्राफिन म्हणजे फक्त ह्या, ग्राफिन म्हणजे फक्त ह्या असतं रे, पॉलिश असतं. चला, मी पण थांबलो बराच वेळ, हॉटेलवर जायचं. वाजले 3, आता हॉटेलवर 3 वाजता जातोय. त्या लाईटीच्या भानगडीत ना बराच उशीर झाला. इलाय थांब दाखवते तुका. किक मोडाक नाही रे, लॉक मोडला त्याचा, किक नाही मोडा का. काय कळतं आता कॉक ऑन केलंस मा, चोक ऑन केलं ना, आता ओव्हरफ्लो झाला. सोड अशी सोड, इकडे सोडवायचं. तर आरड का मारता थांब वाकडी कर तिकडे आणि मार. तर RX फायनली चालू झाली आहे, पण आपण घेऊन आलो होतो थार. तर आता एवढी चमकते ना, तर हिला इथे ठेवून हिला इथे ठेवून RX नेण्यात काय तर मला वाटत नाही पॉईंट आहे असं. आणि मला इच्छाही नाही की मी हिला इथे ठेवून RX घरी नेईन. पहिला आपण थार घेऊन जाय घरी, ही महत्वाची आहे. तर हिला घरी घेऊन जाय, नंतर मग RX नेला येऊया. चला. आणि आपण हॉटेल सुद्धा बंद केलंय. एसी लावा भाई, गरमी भरपूर आहे. ह्या कपड्याला वास येतोय.
चांगला नाही, धुतला पाहिजे. तुझा रुमाल कुठे आहे? हा? रुमाल संपला, रुमाल गेला? पडला रुमाल. रुमाल पडला? डॉन बॉस्कोच्या ग्राउंडवर पडला काय? अरे ब्लॉग नको. अरे ऐक तरी. सो हे गाईज, नाव वी आर. बोल बोल. इंग्लिश नको. इंग्लिश मीडियम रासमला तरी बघू दे. आम्ही गाडीवरती ग्राफिन केले. थांब ग्राफिन केले. तर ग्राफिनचा इफेक्ट बघा काचीवरती कसा आहे तो. वॉटर ड्रॉपलेट्स, पाणी राहतच नाही, पाणी ऑटोमॅटिकली उडून जातं. बॉनेटवरती पण बघा, ओनली ड्रॉपलेट्स. हे बघा पाणी, हे बघा इथे बघा पाणी कसं उतरतं ते. दिसलं? तो गजब. नो नीड ऑफ वायपर्स. बरोबर आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी. एवढा पाऊस पडतोय पण तुला फिरायला जायची एक हौस दंपरातून बघ किती आहे. ती वडी आहे त्याच्या अंगात. फुकटचा उठवला. मी जाणार होतो हॉटेलवर मस्तपैकी तयारी करून, ते नको झालं बघावलं नाही. आता डोक्यावरती छत्री नको, छत्री घे. तर भाई आम्ही चाललोय डंपरची सैर करायला. डंपर घेऊन जरा फेरी मारून या जरा. हा वाला बघा. ओ भाई ब्लर कशाला. हा ओके, आता ओके. छत्री घे ना घरातनं. त्याला जरा डंपरातनं फिरवून आणतो एकदा, एक फेरी मारून. पूर्ण भिजून आलो. भिजून म्हणजे काय, किती जरी पाऊस पडला, छत्री घेतली, किती जरी छत्री घेतली आणि पाऊस धोधो असेल तर भिजायला होतच. ह्याच्या डंपरच्या भानगडीत आम्ही भिजून आलो. ह्याने पण कपडे बदलला. आता मी कपडे बदलून चाललोय हॉटेलला. मस्तपैकी हॉटेलवरती जाऊया. सो करूया या ब्लॉगला इथेच एंड. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.